श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ. सकाळच्या बरोबर वाजले 4:30. दिवसाला सुरुवात झालेली आहे. कारण जसं मी कायम सांगत आले की 7ला पोरगीला सगळं तयार लागतं. म्हणजे ते खाऊन व्हायला पण पाहिजे. नाश्ता असू दे, काय असू दे. मग कधी मी जेवणामध्येच नाश्ता त्यातलाच देते आणि कधी मग सेपरेट बनवते. कारण एवढ्या सकाळी ते चपाती, भाजी आणि पुन्हा तो नाश्ता वगैरे थोडासा आपल्याला पण हे जातं. सकाळी उठल्यावर एक असतं का ताई नो, दारं झाडा, अंगणं झाडा, सोबत बाथरूम सगळे क्लीन करून घ्या. हे माझं सकाळचं रुटीन आहे. आणि ते पुन्हा मग नंतर आंघोळीला वगैरे बरं पडतं. नाहीतर मग ती कामं जर दुपारची केली तर मग पुन्हा आणि वाटतं की आपण एवढ्या लेट ही करतो, मग पुन्हा आणि आंघोळ करायची काय, यासाठी असो आता ते एक रुटीन हे झालेलं आहे. त्याच्यानंतर आंघोळ वगैरे केली. मॉर्निंग रुटीन मला जास्त तुम्हाला शेअरच करता येईना, ह्या सकाळच्या घाई गडबडीमुळं वेळ जातो ना भरपूर, त्याच्यासाठी. पण आज होता होईल तेवढं थोडकं मी तुम्हाला शेअर करत आहे. सोबत काल झालेले जे काही प्रोडक्ट मी तुम्हाला शेअर केले, ज्याच्यामध्ये पनीर मेकर होतं, पुन्हा दह्याचं होतं, तर दह्याचा रिझल्ट मी कसा आहे काय आहे तुम्हाला देईन. कारण जे काय रेग्युलर आपण वापरतो त्याच्यामध्ये आलेला अनुभव शेअर करायला काही हरकत नाही आहे. मग पहिला देवपूजा करून घेतली. आज फुलं विलं काही काढली नव्हती, कारण सकाळी ना या टायमिंगला बाहेर गेले की फुलं फक्त कळ्याच दिसणार तुम्हाला, अजिबात ते उमलत नाहीत. म्हणजे कधी उमलतात बघा, 8च्या पुढं थोडं थोडं तोंड असं उघडायला चालू होतं आहे. जसं ते म्हणतात ना, सूर्य उगवेल ना तशा पद्धतीनं ते जे फुलं जे आहेत ना ते उमलत जातात. आणि जसं सूर्य मावळेल ना तसं तुम्ही लक्ष देऊन बघा की फुलंसुद्धा सुकत जातात किंवा असे कोमे जायला सुरू होतात. हे कोणी कोणी लक्ष देऊन बघितले बघा. काही फुलं बरं का, काही हायब्रिड जास्वंदी असे आहेत ना की 3-3 दिवस झाडावरती फुललेल्याच राहतात. मला त्यांचं काही कळतच नाही आहे. मी म्हणते हे ओरिजिनल नाही बाबा, हे आपलं काही इंडियन नाही आहे, कुठल्या तर बाहेरचे जास्वंदी आहे. कारण वरती आहेत अशा 2-3 झाडं, ते रात्रंदिवस ते फुललेलंच असते. इतर झाडांचं वेगळं आणि त्यांचं काय वेगळंच चाललेलं असतं. असो, आज दही काढायचं होतं, म्हणजे आपलं तूप. मला काही जणींच्या कमेंट असतात की तू याच्यामध्ये विरजण घालते का? हो, कारण बिना विरजणाचं व्यवस्थित तूप जे आहे ते निघत पण नाही आणि लागत पण नाही. म्हणजे जेव्हा कधी आपण तूप खातो तर तुम्ही विरजण लावून केलेल्या शाईचं तूप जे आहे त्याची टेस्ट बघा, आणि काहीही न लावता नुसतं साई साठवताय आणि त्याची बघा, तुम्हाला फरक हा जाणवेल म्हणजे जाणवेल. काल भरपूर साऱ्या जणांच्या कमेंट होत्या की आरूची दृष्ट काढ, आरूला दवाखान्यात घेऊन जावा, व्यवस्थित काळजी घ्या. तर हो, आणि तुम्हीसुद्धा ताईनो सगळ्यांची म्हणजे काळजी घ्या, स्वतःची पण घ्या. कारण आता वातावरण असं आहे ना, प्रचंड पाऊस सुरू आहे, सगळीकडे पाऊस सुरू आहे. म्हणजे असे ठराविक गावं जर सोडली तर सगळीकडे ना पावसाने हैराण करून सोडलेलं आहे लोकांना. त्यामुळे खूप काळजी घेऊन राहावा, कारण याच्यामध्ये व्हायरल खूप होतं. आणि तुम्हाला सांगू, डेंग्यू आणि तो मलेरिया आणि टायफॉइड ह्या जर गोष्टी झाल्या तर कमीत कमी 10 दिवस ना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हा. सकाळ संध्याकाळ इंजेक्शन घ्या. ते भयानक कंडिशन असते. आणि तुम्हाला जर ते नको असेल ना तर खरंच काळजी घ्या. आरूला ताप आला तर मला लय टेन्शन आलं होतं. कारण काय नाही की हे टायफॉइड, मलेरिया, डेंग्यू हे असे आहेत ना की ज्याला ॲडमिटच करून घेतलं जातं. आणि ते खूप बेकार असतं बाबा. कारण सागरला एकदा झालेला होता आणि त्याला ॲडमिट केलेलं होतं. तर आम्हाला ते 8 दिवस एक झालं की एक दवाखान्यात आम्ही जायचो. कधी दादा तुमचे थांबायचे, आई आलेली होती ती थांबायची, पुन्हा ते थांबायचं जाऊ दे तिकडं, पण ते इंजेक्शन देत होते सकाळ संध्याकाळ त्या शिरतनं वगैरे, फार भयंकर होतं. सागर म्हणला मला तर असली वेळ पुन्हा नको बाबांनो. म्हणजे एवढं विचित्र होतं ते. कारण ते जास्त झालेलं होतं. ताप कंटिन्युअली अंगामध्ये राहत होता. तो तापच निवत नव्हता. काही केल्यानं ताप निवत नव्हता. आणि आर्यनला पण तसंच व्हायला लागलेलं की बघते मी ताप असा निवतोय, गोळी औषध दिली की पुन्हा आणि चढतोय म्हणजे असा चढतोय की 120च्या पुढं ताप गेलेला होता. डॉक्टरांनी सांगितलं की संध्याकाळपर्यंत कमी झालं तर ठीक, नाही तर तुम्हाला सगळ्या टेस्ट कराव्या लागतील. म्हणून सांगते तुम्हाला मी, हे आपल्याला वाटतंय तेवढं सोपं नाही, फार भयंकर. आणि म्हणजे पावसाळा जो आहे ना, सगळे व्हायरल आजार जो आहे तो घेऊन येतो. काळजी घेणं गरजेचं आहे. चला, आज तूप काढलं, एकीकडे कोशिंबीर जी आहे ती करून घेतली. आता हे दह्याचंच भांडं होतं, म्हणून म्हटलं चला याच्यामध्ये, कारण आपल्याला पुन्हा दहीच घालायचं आहे. सध्या ना जास्त करून जेवणामध्ये सलाड वगैरे ह्या गोष्टी मी म्हणजे जास्त प्रमाणात वापरत आहे. तर निघालेलं जे ताक होतं ते एरवी मी चपातीत घाल, ह्यात घाल, ते एक प्लॅन फसला माझा. तेव्हापासून कानाला खडा लावला की असला काही करायचं नाही आपण, नसेल तर मग डॉगींना घाला. मग आता काय करते, त्याचं तूप काढते. आणि मी आज तूप पण काढलं. जसं दूध पण वापरायला आलं, तूप पण निघालं त्यातनं.
पनीर पण मी काढलं आणि जे पाणी उरलेलं होतं ना ते डॉगींना किंवा झाडांना. म्हणजे एका ह्याच्यातून 4 गोष्टी आपण करू शकतो. आणि बेरी ज्या ताई म्हणतात ना माझी बेरीला येते, तर माझी बेरी तुम्ही बघू शकता. पूर्वी माझी बेरी येत होती, पण मला आता असा अनुभव आला आहे की जेवढं जास्त तुम्ही जो लोणी आहे ना तो धुवून घ्याल तेवढी बेरी कमी येते. आता हा माझा अनुभव मी तुम्हाला शेअर करते बरं का. म्हणजे मी आता जवळजवळ 3 पाण्यानं तरी बऱ्यापैकी प्रयत्न करते धुवून घ्यायचा, किंवा एका पाण्यातच व्यवस्थित जोपर्यंत त्यातलं सगळं ताक जे आहे ते वेस्टेज निघत नाही तोपर्यंत धुवून घेते. म्हणजे काय होतं की बेरी जी आहे ती कमी निघली. काल ना मी तुम्हाला बोललेले होते की बाबा संदीप सर माझं असं, म्हणजे मला माहीत पण नव्हतं रुसलेलं फुगलेलं वगैरे. तर एक कमेंट अशी होती की सेम माझ्यागत आहे तुझा भाऊ, माझा पण स्वभाव असाच आहे की मला पण नाही आवडत. आणि बाकीच्यांच्या अशा कमेंट होत्या की ताई नशीब 1 महिन्यात बोलला, तरी आज 8 वर्ष झालं माझा भाऊ बोलत नाही. कोण असं म्हणतं, कोण तसं म्हणतं, कोण म्हणतं की हा सेम आमच्या बहीण भावांसारखं रिलेशन वगैरे. याच्यावरूनच एक तुम्हाला मुद्दा शेअर करायचा होता, जो परवा मला कमेंट केलेला. त्या मुद्द्याने थोडंसं घरच्यांच्या मनावरती सुद्धा परिणाम झाला. बघा आता छोट्या छोट्या गोष्टी मी तुम्हाला बोलून दाखवणं गरजेचंच आहे. कारण तो मुद्दा जो होता त्याला बऱ्याच जणींनी लाईक पण केला. ठीक आहे, समाजात जे चालू आहे त्याच्यावर तुम्ही पण बोलता, मी पण बोलते. मी असं नाही म्हणणार की बाबा तुम्ही ते रॉंगच मांडताय किंवा तुम्ही त्याला सपोर्टच देताय वगैरे, मी नाही म्हणणार. कारण चालू आहे. 10 मध्ये ना जवळजवळ 5 ते 6 केस अशाच सुरू आहेत. म्हणजे त्यांचा मुद्दा असा त्यांनी मांडलेला होता जाग्या जमिनीबद्दल. कारण मला एकदा अशीच कमेंट होती की तुझ्या माहेरी शेत आहे का वगैरे. तर हो, शेत भरपूर आहे मी म्हणलेलं होतं माझ्या बाबांना. तर त्यांनी असं मला त्याच्यानंतर भरपूर दिवसानंतर, त्यांनी आता गावी होते ना मी तेव्हाच्या व्हिडिओमध्ये मला कमेंट केली की ताई आमच्या शेजारी असं झालेलं आहे. आधी भाऊ अशी गोड बोलत होती आणि त्याच्यानंतर मग पुन्हा तिने इस्टेटीला सही दिली आणि त्याच्यानंतर तिला घरी येऊ देत नाहीत. काय काय आहे बघा ती कमेंट. आणि आता ती खूप पश्चाताप करून घेते, कारण आई बाबा आजारी असले, माहेरी गेले तर तिला किंमत देत नाही. तिला फक्त सहीपुरतं गोड बोलले वगैरे. आणि ताई तुम्ही पण म्हणजे ही करा, जपून राहा, जपून, असं काय काय कमेंट भरपूर होते त्याची. लांबलचक ते एक निबंध असतो ना तशा पद्धतीनं ती कमेंट होती. आणि ती कमेंट वाचली रसिकानं. आता साहजिक आहे, रसिका आपली व्हिडिओ वगैरे बघतो. रसिकाच्या मनाचा कोपरा कुठेतरी दुखावला. कारण का त्या ताईने समाजातलं मांडलं, पण तुम्ही चुकीच्या ठिकाणी मांडलं मी म्हणेन. तुम्ही मांडू शकता कारण समाजामध्ये चाललंय. पण त्यांनी काय बोलले की असंच म्हणजे भाऊजे वगैरे प्रेम करत होते आणि सगळं नावावर करून घेऊन नंतर त्यांना म्हणजे बदलले. आपलीच लोकं आपल्याला गोसावी वगैरे बनवतात. तर त्या व्हिडिओमध्ये रसिकानं माझ्यासाठी खूप काही केलं होतं. म्हणजे खूप काय म्हणजे काय बघा, आई नसताना मी घरी गेले, तिनं मानपान केला. मी एक सांगू, माझ्यासाठी कुणी फार मोठं करावं आणि मग आम्हाला लय केलं असं नाही. बेसिक गोष्टी ज्या असतात ना त्या आमच्यासाठी भरपूर आहेत. त्याचं आम्हाला भरभरून कौतुक आहे. नाही एखाद्याला कितीही करा कौतुक नाही. काय उपकार केलं का म्हणतात. म्हणजे मीच हे शब्द माझ्या आयुष्यात अनुभवलेले आहेत. आणि त्यामुळे माझ्यासाठी कुणी काय केलं तर मी म्हणते की त्यानं फार केलं. त्यानं आमच्यासाठी भरपूर केलं. का तर मी स्वतः त्या ह्याच्यातून गेले की बाबा भरपूर काही करून सुद्धा तुम्ही काय उपकार केलेला नाही आमच्यावर. हे तुमची कर्तव्यच आहेत आणि याचा काही उपकार नाही. हे शब्द मी ऐकलेत. त्यामुळं मी समोरच्याला तसं कधीच म्हणणार नाही. उलट त्याचं मला कौतुक वाटतं. पण त्याच व्हिडिओमध्ये तुम्ही जर अशा पद्धतीनं कमेंट करत असाल तर साहजिक आहे तिचं मन दुखावलं गेलं. कारण का तर माझं गेल्यानंतर छान पद्धतीनं सगळं आई नसताना तिनं केलेलं होतं. तिनं मला बोलली की ताई बघा हो, एखादी भाऊजं जर गेली दारात, म्हणजे आली नणंद, नाही बोलली तर तिला म्हणणार बाद आहे, कपटी आहे, कुचकी आहे, अशी आहे, तशी आहे, तिला बोलणार. आज म्हणली सगळं एक छान पद्धतीनं तुमचं माझं चालू आहे. तर जर याच्यावर जर असं बोलत असेल की बाबा हे म्हणजे सह्यांसाठी असे वागतात, तसे वागतात, तुमच्या दुसऱ्या कुठल्याही व्हिडिओमध्ये बोलू दे चाललं असतं. पण आता तुम्ही इथंच आहात. त्या सगळ्या ह्या गोष्टी बघून बोलतात. तर त्याचं किती वाईट वाटतं बघा. आता बघा, रसिकाच्या जागी बरोबर आहे मी म्हणेन ताईंनो. आणि तुम्ही मांडणारे हे तुमच्या जागी बरोबर आहे. फक्त तुमचं जागा चुकली. मला हे तुम्हाला खरंच क्लिअर करायचं होतं. छोट्या छोट्या काही गोष्टी असतात कमेंटच्या माध्यमात माणूस खूप दुखावला जातो. आणि आपल्या घरात जर स्पेशली बघायचं झालं, जो तो जिकडं तिकडं आहे ना, कोणत्या जमिनीच्या नादाला लागतंय ना, कुठल्या कशाच्याच कोणी नादाला नाही. खरं सांगायचं, सागरचं लाईफ इकडं सेटल झालंय. संदीप आर्मीमध्ये अजून जवळजवळ 10-15 वर्ष त्यांना म्हणजे ते आर्मीतलंच हे करणार. आणि पुढं भविष्यात सुद्धा ते म्हणजे पुढच्या जॉब म्हणा किंवा आता मुलांचं शिक्षण वगैरे, कोणाचं मन त्या शेतीत आहे, कोणाचंही नाही आहे शेतीत.
आणि अजून एक त्या ताईने मुद्दा मांडलेला होता तो हा, की तुम्ही सगळंच तिकडचं पण सोडलंय, तुम्ही इकडचं पण सोडणार, आपलीच लोक आपल्याला गोसावी बनवतात. ज्याच्या मनगटामध्ये ताकद आहे ना, त्याला दुनियेची कुठलीच ताकद गोसावी बनवू शकत नाहीये. लक्षात ठेवा, ज्याच्या मनगटामध्ये दम असेल ना, त्याला ना कुठल्या वाडवडिलाची इस्टेटीची गरज आहे, आईबापाच्या इस्टेटीची गरज आहे, काही कोणाची गरज नाही. आणि आपल्याला गोसावी बनवायची कोणाचीच हिंमत होत नाही. कारण का, आपल्या स्वतःच्या मनगटाला दम जे आहे, ताकद जी आहे, ते आपल्याला पुढे घेऊन जाते. आणि कायम एक डोक्यात ठेवा, की मी जे काय करीन आप कमाईवर करीन, बाप कमाई जी आहे ती माझ्यासाठी ते मिळालं ते मिळू दे, नाही तर जाऊ दे. हा पॉईंट म्हणजे ठेवा, मुलांनी पण ठेवा आणि मुलींनी पण ठेवा. मुलींचा तर प्रश्नच येत नाही. तुम्ही म्हणसाल ताई असं नाही आहे, मुलींचा सुद्धा अधिकार आहे, हक्क आहे, हक्क अधिकार वगैरे सगळं जे ते तुमच्या आयुष्यात जशी कंडिशन बघून तुम्ही ठरवा तुमचं घेणं न घेणं वगैरे. मी तर गेल्या वर्षीच माझ्या भावांना सांगितले, जेव्हा करायचं मला बोलवा, माझी फक्त एक सही असणार आहे. दुसरी गोष्ट एक सांगते, मी एक अशी बहीण आहे, जसं आता त्या ताईने म्हटली की आपलीच लोक आपल्याला, मला फक्त प्रेम लागतं, रिस्पेक्ट लागतो. आणि मला बिनाकामाच्या खोड्या कोणी काढलेल्या आवडत नाहीत. मला कटकारस्थानं केलेल्या आवडत नाही आहेत. गोड बोलून पाठीत खंजीर खुपसणं, धोके देणं, ह्या गोष्टी मला आवडत नाहीत. मग ती कुठलीही नाते असू दे, त्याच्यासाठी सगळ्या गोष्टी मी सोडेन. पण यातलं कुठलं जर आलं तर मग ते म्हणतात ना, की 4 पटीनं मी पण आक्रमक असते. त्यामुळे घरातल्याने माहीत आहे की बाबा सगळं आपण हे करून जर याला उलट पडलो तर ती आपल्याला आपल्या सहजातनं बाहेर सुद्धा काढू शकते. आणि तुम्हाला खरं सांगू, मी तेवढ्या बाबतीत नशीबवान आहे की माहेर माझं कुठल्याही पद्धतीनं लालची नाही आहे, ना आम्ही पण नाही आहे. मी तर एवढा छोटा विचार करते बघा. आता मी हे का सांगते माझ्या लाईफमधल्या गोष्टी, असं असावं सगळ्यांचं नातं. जे म्हणतात ना की माझं रिलेशन खराब झालं आहे त्यांच्यासाठी. मी आता गावी गेलते, मी ती गोष्ट तुम्हाला दाखवली नाही. तुम्ही पाहिलेलं होतं की संदीप सगळ्यांना आम्ही येताना निघताना पैसे देत होता. किट्टूला दिलं, आर्यनला दिलं, मला दिलं, सागरच्या दोन्ही मुलाला दिलं, बायकोला त्याच्या दिलं. सागर चेष्टा करत होता बघा की अरे मला पण दे, मी पण पाहुणा आहे म्हणून. आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघितल्या. मी काय केलं त्याच्यानंतर, एक जे आहे ते फक्त एकाला दिलेलं ठेवलं, का तर म्हणजे म्हणतात ना की बाबा त्याचा मान मोडायला नको. बाकी माझे आर्यनचे वगैरे जे आहेत किट्टोच तेवढे ठेवले, आणि बाकी आर्यनचे माझे जे आहेत ते मी नेऊन आहे ना त्याच्या कपाटावरती ठेवलं. तो घेईना झालता तरीही जबरदस्तीनं ठेवलं. कारण का, माझ्या मनात असं विचार आलं की आता घराचं काम सुरू आहे, पैसा भरपूर लागतो आणि छोट्या मोठ्या गोष्टी भरपूर असतात. आता ह्या गोष्टी मला सांगायच्या नव्हत्या, मला दाखवायचं असं मी तेव्हाच दाखवलं असतं. पण मी सांगते, नात्यांमध्ये पूर्ण निस्वार्थी राहा तुम्ही, 0 निस्वार्थ ठेवा. म्हणजे दोन्हीकडनंही ठेवा आणि विचार करा त्यांचाही. मी म्हणलं तुझ्या घराची जेव्हा वास्तुशांती असेल तेव्हा तुम्हाला अजून चांगली साडी घे, पण आता तुला पैशाची गरज आहे, तुझी कामं सुरू आहेत, त्यामुळे आता नको तो खर्च करू नको. आणि आता तुम्ही एवढं निस्वार्थी आहात, मग बहीण असू दे किंवा भाऊ असू दे, यातून पण जर तुम्हाला जर ते न हे करता जर दगाफटका करत असतील तर लक्षात ठेवा, ज्याचे त्याचं कर्म असतं, जो तो फेडतो. बिंदास्त राहा. ओके, बघा आता पावसाळा लागलाय तर आर्यननं जाऊन छत्र्या घेऊन आलेला आहे. आता या छत्र्या किती दिवस टिकतील नो गॅरंटी बरं का ताई. नो, तू एक काम कर, ते चेंज करून आणि आपण ते कलर भरून ठेव. असं दे, बदलूया ते, ठेव. तू जा ना मग आवरून, तुझं तू घेऊन ये जा ना. मग ते भरून ठेव. मला पण नाही तो कलर आवडला, ह्यो कलर छान आहे, आवडला. काहीतरी कलर घेऊन येते पोरग. डार्क ग्रीन असेल चांगला वाटतं. भर ते पटकन, त्याला ही करू नका, नाही घेणार नाहीत पुन्हा ते महागारी आहे. अजिबात खोलायचं नाही काय, महागारी द्यायचं असेल तर. हायचं भरून ठेव पटकन. कितीला बसल्या? 200? 200ला एक. त्याला कागद नव्हता, असंच होते. काय त्यात भरतो तो कागद भरत्यात.